वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 5 दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि अवकाळी पाऊस कोसळतो आणि त्यामुळे भाजीपाल्याला फटका बसलेला आहे। ढगाळ वातावरणामुळे वांग्याच्या पिकांवर किडांचा प्रादुर्भाव वाढलाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। जळगाव शहरासह इतर भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आणि जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरामध्ये अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता। नंदुरबार शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालं। अनेक झाडं पडून विद्युत वाहिन्यांसह डीपीचं नुकसान झालं आणि त्यामुळे शहरामधील अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा उशिरा आणि कमी दाबाने होणार असल्याची माहिती पालिकेने दिलेली आहे। नाशिकच्या मनमाड आणि येवला या शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। 1 तास मुसळधार पाऊस पडल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या छताला गळती लागली, त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। रेल्वे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात। हिंगोलीमधील सेनगाव परिसरामध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली। पारडी पोहकर इथं शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेल्या महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झालाय, तर 4 महिला गंभीर जखमी झालेल्या आहेत। आंब्याच्या झाडाखाली थांबलेल्या 7 शेळ्या, तर भगवती इथं वीज पडून एक बैल दगावलेला आहे। नाशिकच्या चांदवड, वडनेर, भैरव आणि पिंपळगाव भागामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे बियाणांसाठी लावलेले कांदे उद्ध्वस्त झाले। तुफान अवकाळीमुळे शेतामध्ये तळ साचल्यामुळे चित्र दिसतंय। द्राक्ष बागेमधून पाणी पाहायला मिळत आहे आणि अवकाळी संकटाने शेतकरी हवालदिल झालाय। येवला तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला। वादळामुळे अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहेत, तर अनेक ठिकाणी विजेचे खांब सुद्धा कोसळले आहेत, त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। नांदेडमधील लोहा तालुक्यामधील जामगाव शिवणी इथल्या साखर कारखान्याच्या धुरामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आणि त्यामुळे साखर कारखान्याला 1,13 लाखांचा दंड ठोठावला गेलाय। 11 शेतकऱ्यांना 55 लाखांचे नुकसान भरपाई देण्याचे आदेश सुद्धा दिलेत। बुलढाणा शहरावर पाणी संकट ओढावल्यामुळे आधीच 10 ते 12 दिवस आड पाणी पुरवठा होतो, त्यामुळे दूषित पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करतायत। वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त होते आणि त्यामुळे आता दूषित पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुद्धा चव्हाट्यावर आला आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये 880 गावांमध्ये शुद्ध पाण्याकरता पाणी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक आणि जैविक गुणवत्ता तपासणी करणार आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र रहमान यांच्या उपस्थितीमध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला। वाशिम जिल्ह्यामध्ये सोनल प्रकल्पाचं पाणी उन्हाळी पिकांसाठी सोडल्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। संत्र आणि इतर फळबागांसाठी पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली होती आणि या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जनसमाधी आंदोलन सुद्धा केलं। अखेर या मागणीला यश आलंय।